पुढच्या बातम्यांकडे वळूयात। बातमी आहे लातूरमधून। लातूर जिल्ह्यामधल्या 25 गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा आता केला जातोय। जिल्ह्यातील 297 ठिकाणी अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। चाकूर तालुक्यामधल्या वडवळ इथे 2 महिन्यांपासून पाणी टंचाई आहे आणि पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरू आहे। पाणी पुरवठ्याचा दुसरा पर्याय आता नाहीये। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। लातूर जिल्ह्यातले अनेक प्रकल्प कोरडे ठाक पडल्यामुळे लातूर जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये आता भीषण पाणी टंचाई सुरुवात झालेली आहे। साधारणतः 25 गावांमध्ये आता टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो आहे। आपण वडवळमध्ये आहोत। आपण जर पाहिलं तर वडवळमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून पाणी पुरवठा करण्यात येत नाहीये। टँकरने इथे पाणी पुरवठा आता ग्रामपंचायतीवर म्हणजे करण्याची वेळ आलेली आहे। या भागामध्ये नदी नाले कोरडे पडल्यामुळे ही स्थिती उद्भवल्याचं नागरिक सांगतायत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की किती दिवसांपासून पाणी नळाला आलेलं नाही या ग्रामपंचायतीच्या मार्फत। मी वडवळा तालुका चाकूर जिल्हा लातूर येथील रहिवासी असून आज कमीत कमी 2 वर्ष झालं नळाला पाणी नाही। आणि टँकर एका गलीला फक्त एका घराला फक्त 10 घागरी मिळतं, 10 घागरी, आणि ते 8 दिवसाला। 8 दिवसामध्ये पाऊण घागरी रोजच्या प्रमाणे। ह्याप्रमाणे ही ग्रामपंचायत पाण्याचा पुरवठा व्यवस्थित करू शकत नाही। महेंद्र जोंधळे, टी9 मराठी, लातूर।